नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता सोया चाप नावाचा प्रकार सध्या बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळतो आणि मग त्याच्या अशाही रील्स येतात की कुठल्या पद्धतीने सोया चाप ते बनवतात. मुळात म्हटलं तर सोया चाप नाव जरी सोया असलं तरी त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मैदा असतो. तर आपण अगदी गव्हाचा जो मैदा असतो त्याच्यापासून सोया चाप कसे करतात ते पाहूयात आणि मग त्या सोया चापला स्टोअर कसं करायचं आणि त्याच्यानंतर रेसिपी कशा बनवायच्या ते पाहायचं आहे. पण ते पुढच्या भागात सध्या आपण सोया चाप बनवूयात. ही जवळपास पाऊण किलो आपण कणिक घेतो आहे आणि त्यामध्ये एक पावभर सोया आटा घालतो आहे, सोयाचं पीठ, आणि याला व्यवस्थित एकत्र करून नंतर पाण्याने भिजवून घ्यायचं आपल्याला. आता पाणी किती घालायचं तर आपण साधारण पोळीसाठी जी कणिक भिजवतो तर पोळीसाठी कणिक भिजवताना जेवढं पाणी घालतो तेवढंच घालायचं आणि याला फक्त छान मळून घ्यायचं. याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तर हा सोया चंक्स ज्याप्रमाणे बनवतात त्याच पद्धतीचा प्रकार आहे, फक्त त्याच्यामध्ये सोयाबरोबर अजून मैदासुद्धा घालतात. गंमत अशी आहे की बरेच वर्षापूर्वी मी ETVला मेजवानी कार्यक्रमामध्ये हा प्रकार दाखवला होता. त्याला सुझॅन असं नाव आहे आणि हा सुझॅन शब्द जो आहे तो कुठला आहे हे डिटेल तुम्ही पहा. नंतर मग ते सोया चंक्स जे आहेत की सोया चाप म्हणून ते आले बाजारात. मग ते ज्या पद्धतीने बनवतात ती पद्धत वाईट आहे. म्हणजे आपण जी पाहतो ती, काही कंपन्या असतील ते चांगल्या पद्धतीने बनवत असतील, पण सोया चापपासून मग जे पदार्थ आले ते मात्र उत्कृष्ट लागतात, अप्रतिम लागतात. म्हणजे जे नॉनव्हेज खातात मंडळी त्यांना असं वाटतं की आपण चिकनच खातोय. सध्या आपण फक्त हे सोयाचे चाप रॉ कसे करतात ते पाहू. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की लहानपणी आपण गहू खायचो. सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला असेल. एक लहानपणीचा तुम्हाला प्रसंग सांगतो की लहानपणी आपण गहू खायचो आणि मला असं वाटतं की सगळ्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आला असेल की गहू आपण खायचो असे सहज म्हणून. खाता खाता काय व्हायचं की त्यातला जो भुसा म्हणजे त्यातलं जो फायबर असायचं तर ते गिळलं जायचं, पण जो चिवट असा च्युइंगमसारखा प्रकार असायचा तो मात्र तोंडात राहायचा, तो डिझॉल्व्ह व्हायचा नाही. तर तोच म्हणजे हा प्रकार आहे. हे तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की हे काहीतरी च्युइंगमसारखं उरतं आहे. तर ते असतं ग्लुटन. आपल्याला ग्लुटन बनवायचं आहे. हे व्यवस्थित मळून याला नळाच्या पाण्याखाली धुवायचं आहे. फक्त मळण्याच्या वेळी अगदी थोडंसं तेल घ्यायचं. तेल याच्यात मिक्स करायचं नाही. आपल्याला ते सोपं जावं मळायला म्हणून आपण तेल वापरतो आहे. छान याला मळून घ्या. याला छान आपटायचं. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. एक 5-7 मिनटं पाण्यात याला असं, याचा जो व्हाईट पोर्शन आहे तो सगळा काढायचा आहे. म्हणजे हे जे व्हाईट निघतं आहे हे सगळं याचं स्टार्च आहे ते वाहून जाईल. आणि असं धुता 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 तुम्हाला छोटा एक प्रकार करून दाखवतो मी. हे असं करता करता हे उरतं. अजून ह्याला धुवायचं आहे. छोटा पोर्शन उरत जातो आणि साधारण 1 किलो जर पीठ असेल तर त्याचं 250 ग्रॅम जे आपल्याला सोया चापसाठी जे ग्लुटन मिळतं ते होतं. म्हणजे 1 किलोपासून 250 ग्रॅम. याचं पाणी आपल्याला वारंवार बदलायचं असतं. आता यामध्ये पुन्हा फ्रेश पाणी आपण घालू.
आता बघा करता 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 हे किती कमी झालेलं आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला धुवायचं आहे. धुता 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 बघा तुम्ही हे एवढं झालेलं आहे. आता हे पाणी आपण पुन्हा फेकू आणि स्वच्छ पाणी घालू. आता बघा तुम्ही हे स्वच्छ पाणी यामध्ये झालेलं आहे. अगदी मायनर असं स्टार्च यात राहिलं आहे. आता याला एकेका काडीला गुंडाळून आपण एक हलकं स्टीम करून घ्यायचं आहे. हा असा एक गोळा काढायचा. हा मी आत्ता पोर्शन खूप छोटा छोटा ठेवला आहे. आपण घरगुती करतो. हे हलकेच आपण स्टीम करून घेऊ. हे स्टीम करता करता कॉफी घेतली, गॅस बंद, आणि आता हे अशा पद्धतीने तयार झाल्यात. फुललेत छान, फुलले छान. याला थंड करून आता फ्रीजमध्ये भरू आपण. याला आता आपण डीप फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करायचं. तर अशा प्रकारचे हे चाप तयार करून तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवा. मग तुम्ही एकदा डीप फ्रीज जे झाले तर तुम्ही महिनाभरही वापरू शकता. याचा पदार्थ काय करायचा आणि कसा करायचा ते पुढच्या भागात पाहू. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना? ही रेसिपीसुद्धा इतरांना शेअर करा की आपल्या घरच्या घरी छान स्वच्छ पद्धतीने बनवलेले चाप बनवा आणि खा. नमस्कार.